Speaker sir, for joint question. जॉईन झालं Joint question. हा म्हणतात तो जॉईन झालं तुका काय Speaker sir, पहिलीच म्हणला की there is no consolidated report or study available that directly compares the overall academic performance of students under NEP with that of the old system. ना आता भुरगे कशे एग्जामीक कितें हाउ डू दे फेर हाजे तुम्ही म्हणटात की there is no study. म्हणजे स्पीकर सर अशें दिसता की सरकार पेपर काडटा सरकारूच तो उत्तर दिता सरकारूच तो आपूण ताका मार्क दिता आनी मागीर सरकारूच अनाउन्स करता की आपल्याक डिस्टिंक्शन मेळ्ळें म्हणून असो हें सरकाराचें धोरण शें दिसपाक लागलें कित्याक तुमचें कंपॅरिजनूच तुमचे कडेन ना म्हणून तुमी क्लियर उत्तरान दितात. स्पीकर सर आतां हांव मेन हाजेर आतां जें काल्लूस बाबान उलयलें तें कांय रिपीट करना हांव. ठीक आहे सर आता ती तो मेन हेजेर वयच्या पयलीं हांव ताका पयलीं एक उत्तर दिता. NEP जी आहा पळय न्ही ती आत्ता लास्ट इयरच्यान म्हणजे त्याच्या फाटल्या वर्साच्यान लास्ट इयर म्हळ्यार 2 वर्सां जाली. स्पीकर सर जर कंपॅरिजन जर करतले आसत न्ही दोनूय म्हणजे प्रिवियस एड्युकेशन सिस्टम आनी NEP आसत जाल्यार कमीत कमी एक 4 ते 5 वर्सां म्हणजे सगळ्या स्टँडर्डांनी ती वयची 4 वर्सां करतलो तूं. स्पीकर सर जेन्ना फ्रॉम द बालवाटिका टू 10th पर्यंत जेन्ना सगळे वर्ग जातले पळय कंप्लीट न्ही NEP पावतली दॅट टायम डेफिनेटली आमी म्हणजे पयलींची सिस्टम आनी ही सिस्टम हितूर कितें बाबा शॉर्टकमींग उरले काय ते फायद्याची जाली आनी कितें जालें हे एखादो कंपॅरिजन चार्ट करप हो योग्य ठरतलो. स्पीकर सर आतां पयर मुख्यमंत्र्यान एक डिस्कशनान सांगलें की ज्या कमिशनान 1962 आनी मागीर NEPचे पॉलिसीच्या आदाराचेर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आमी सेटल केलें. स्पीकर सर आतां मुख्यमंत्र्याक खबर आहा की अशे 8 तालुके आहा जंय कोंकणी स्कूल म्हणटा तें सरकारी स्कूल ना आनी 3 तालुके अशे आहा जंय ग्रांटीनेड स्कूल ना आउट ऑफ द 12 तालुके. सो हें जर तुका खबर आहा तूं NEPच्या गायडलायन्सान तुवें माध्यम डिसायड केलो आनी हें जर तुका खबर आहा जाल्यार हे आवय भाशेन शिकपा खातीर ही स्कुलां सेट जावपा खातीर NEPच्याच गायडलायन्सान तूं कितें करता म्हजो पॉयंटेड क्वेश्चन. आनी एक कोंकणी आनी मराठी स्कुलांक तुमी ग्रांट्स दितात कितले जाणांक दितात आनी ते कितलीं स्कुलां आसा कितल्या जाणांक दिल्या कितले स्कुलांक तुमी ग्रांट दितात टोटल हय टोटल न्ही कित्याक ग्रांट्स तुमी दितात तांकां एज पर ऑल्सो यू से एज पर NEP एज वेल एज ज्या कमिशन. स्पीकर सर विजय सरदेसायांनी प्रश्न काढला आणि कालुसारी म्हाका आत्तां ताच्या पयलीं जो थोडोसो NEPच्या सिचूर जो आहा पळय न्ही तांच्यांनी म्हटलें की गायडलायनान रोमन शब्द आसा म्हणून तो इट इज अ देवनागरी आनी रोमन जावं मुद्दामून हांवें रोमन स्क्रिप्ट म्हणजे कितें पळय न्ही ते ऑलरेडी हा हे पळय ही तेंच्यांनी नॅशनल एड्युकेशन पॉलिसी ही म्हाका दिली आनी थंयसर तेंच्यांनी एनकरेज मल्टीलिंग्युअल बोथ द देवनागरी आनी रोमन स्क्रिप्ट हांव तांकां एक्सप्लेनेशन पयलीं दिता. रोमन स्क्रिप्ट म्हणजे कितें तें नाजाल्यार परत हो विशय तसोच उरतलो. रोमन स्क्रिप्ट म्हणजे ABCDEG हे जे शिकयता पळय न्ही ते इट इज नॉट अ रोमन कोंकणी. वयल्यान आमचो सगळे हांवें 1-2 मेंबरांकूय आपयले आमच्या जे ह्या हेजेर आशिल्ले ते इट इज नॉट अ रोमन कोंकणी बट इट इज रोमन स्क्रिप्ट म्हणजे हे एक्सप्लेनेशन करपा खातीर हे मातशें एक रोमन स्क्रिप्ट ऑफकोर्स येस नो रोमन स्क्रिप्ट म्हणजे रोमन स्क्रिप्ट परत एकदा सांगता हांव देवनागरी ही आयदर आता ती कोंकणी बरयता मराठी बरयता हिंदी बरयता ही देवनागरी स्क्रिप्ट आनी रोमन स्क्रिप्ट म्हणजे आमी जे ABCD हे जे बरयता पळय न्ही ताचो अर्थ इट इज नॉट अ कोंकणी रोमन स्क्रिप्टीन बरोवपा खातीर अलाव करप न्ही. हांव मुद्दामून तुमी जे आमचे ह्या कमिटीचे जे मेंबर्स असले पळय न्ही तांकांय डायरेक्टली विचारात हेजो अर्थ कितें तो हांव तुका कळपाक जाय म्हणून सांगता कारण हांवें पयर जे एक्सप्लेनेशन दिला पळय न्ही हांव तें सांगता तेजेर येता क्लियर कट आसा पळय रोमन स्क्रिप्ट म्हणजे कितें ती इट इज इंग्लीश वा कोंकणी इंग्लिशीन बरोवपा खातीर आमी अलाव करूंक ना. परत सांगता हांव If Roman script is there, it has to be allowed across. No. बसून घे. स्पीकर सर हांव तेका NEPन जे एक्सप्लेनेशन दिले NEPन देवनागरी आनी रोमन जे सांगला पळय न्ही हांव तेका अर्थ सांगता कारण विजय ना जाल्यार परत कितें जातलें कन्फ्युजन परत वाडटलें म्हणून हांवें तेजो तेका अर्थ सांगलो LOP बाब बसात मातशें ओके. दुसरो
दुसरो विजयान जो प्रश्न विचारलो की कितल्या तालुक्यांनी आसा आणि कितल्या तालुक्यांनी दितात कितले आसा ते म्हाका सांगले Government हांवें primary म्हणटा तूं school. वाडोवपाक कितें करता गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल कोंकणी 23 आसात मराठी 645 ना ते आसात आसा म्हणजे तो फिगर म्हणजे ना हांव वाडोवपा म्हणटा खातीर. कितें 8 तालुके अशे आसा जंय गव्हर्नमेंट कोंकणी स्कूल नाच आनी 3 तालुके अशे आहात जंय ग्रांटीनेट स्कुलां नाच हाजे हे तूं कोंकणी स्कुलांक घालपा खातीर ह्या तालुक्यांनी तूं कितें करता हो म्हजो पॉइंटेड पयलो क्वेश्चन स्पीकर सर एक्झिस्टिंग स्कूल्स ज्यांच्याकडे जर आम्ही म्हणटा की सगळो इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आसा आणि ते कोंकणींतल्यान सुरू करता आसत जाल्यार विदाउट डिस्टर्बिंग एनी नियर बाय प्रायमरी स्कूल इफ ताका एनओसी जर मेळटा आसत जाल्यार आमी कोंकणींतल्यान शिकोवपा खातीर ताका स्कूल सुरू करून दिवपाचो आमची ना स्कूल करून दी तुजें काम तें तुवें आतां सांगला न्ही ह्या म्हजी Speaker, sir. पॉलिसी ते तुवें करपाक जाय ते डिस्टर्ब ते आमकां नाका तूं कर सर कितें करता तें सांग माझे एकच म्हणणे आसा गव्हर्मेंटाची जी पॉलिसी आसा ग्रँटीड एड ह्या स्कुलाच्या अंतर्गत ज्यो संस्था आमच्याकडे मागता की आम्ही कोंकणी स्कूल सुरू करता म्हणून जाल्यार ताका आमी परमिशन दिता ना स्कूल संस्था तर गव्हर्मेंटूय स्कूल हांव उलयताली फुडें स्पीकर सर दुसरें ताज्या सारकिलो MLA जर फुडाकार घेवन सांगता आसत जाल्यार तुमी हांगासरूय बी जाला कितें सगळे जाण म्हणजे सांगता कोंकणी आनी मराठी आनी घालता व्हरून इंग्लिशीक तुवें जर फाल्यां इनिशिएटिव्ह घेतली की हय कोंकणी प्रायमरीच्या घालपा खातीर आपूण 25 भुरग्यांक लागीं करता जाल्यार आमी गव्हर्मेंटाचेच स्कूल थंय सुरू करता म्हाजें सरळ म्हणण्या आनी वयल्यान जाल्यार हांव LOP सहीत बाकीच्यांक आव्हान करता म्हणजे तेंच्यांनी कोंकणी शिकोवपा खातीर इस्कॉल सुरू कर म्हणून सांगचें हांव तें चालूय करता ते आसा ते मराठी बंद करून न्ही आसा ते दुसरे चालू करपाचे आसत जाल्यार ते चालूय करता इन्क्लुडींग बाणावलेन कोंकणी देवनागरी कोंकणी Yes. देवनागरी कोंकणी Speaker, sir. क्लियर केला हांवें Yes. स्पीकर सर दुसरें म्हणल्यार प्रायमरी जे टिचर्स आहा आमी जर पळयले जाल्यार प्रायमरी टिचरांक 5,000 ते 10,000 सॅलरी मेळटा प्रायमरी टिचर आहा ते आनी जो पिवन आसता Primary teacher. पिवनाक दोबरात सॅलरी मेळटा पिवन हो जो कोण ड्रायव्हर जो गाडयेन भुरग्यांक घेवन येता पळय ताका दोबरात सॅलरी मेळटा टिचरींक 5 ते 10,000 मेळटा हो प्रायमरी टिचरांक स्पीकर सर हातून तांचो स्वाभिमान वो तांचो सेल्फ रिस्पेक्ट आनी हे कशें बसता हांव आतां टिचराची सायड घेवन उलयता ऑन द NEP ओनली प्रायमरी कशें चलतलें की जो टिचर शिकयता शिक्षक ताची सॅलरी 5 ते 10,000 आसता हांव दाखयता तुका कोणाची आहा ती आनी पिवनाची सॅलरी 20,000 आहा हें कशें जावप स्पीकर सर Aided का non aided? स्पीकर सर Aided का non aided? एडेड स्पीकर सर एडेड आसा हांव सांगता तुका आसता रे बाबा एडेड स्कूल तो दिता ही सॅलरी स्पीकर सर गव्हर्मेंट एडेड हायस्कुलांतले गव्हर्मेंट एडेड गव्हर्मेंट एडेड आणि गव्हर्मेंट हायस्कुलांतली खंयच्या टिचराची सॅलरी ही 5 ते 10,000 ना ना पूण आणि स्कुला आसा ही जाणा तूं स्कुलांनी स्पीकर आसा सर हांव ताका फक्त एकच सांगता जे प्री प्रायमरी लोक Pre primary म्हणतो तो. प्री प्रायमरी जे लोक प्रायमरीच म्हणटा हांव Pre primary. फीस घेऊन जे चलयतात हय. ओके तांची कदाचित असू शकता कशें जावप हें एकूच मिनिट स्पीकर हांव तेजेर फुडें सांगता आमी NEP आयल्या उपरांत सगळे जाण जितके प्री प्रायमरी चलयतात तांकां सांगलां की गव्हर्मेंटा कडेन रजिस्टर्ड करात आनी गव्हर्मेंटा कडेन रजिस्ट्रेशन केल्या उपरांतूच तुमकां प्री प्रायमरी चलोवंक मेळटली आमच्या कडेन आतां 702+ एप्लिकेशन आमच्या कडेन रजिस्टर्ड जाल्या ताजें इन्स्पेक्शन जावपाचें आसा ताजें एकदां इन्स्पेक्शन प्रोसेस कंप्लीट जालो काय फीसूय कितली घेवप ओके आनी टिचराक पेमेंट कितलो दिवप आनी आमी तांकां म्हणजे आमी तांकां कॉन्ट्रॅक्च्युअल आसत किंवा कितें आसत कारण आमकां आमी अजून ठरोवंक ना पण आमी त्या टिचरांकूय बी जे सॅलरी पार्ट ते वेगळो आमी ह्या प्री प्रायमरी टिचरीक जे आसा पळय न्हू हेजो फिक्स करतले आनी ताज्या उपरांत हे फायनल करता बिकॉज जर आतां मुखेलमंत्र्यान उदळ म्हणलें कॉम्प्लेक्स आनी तुमचे ताणें एग्जाम्पल दिलें की कॉम्प्लेक्स असो बरो जावचो हें जेन्ना एसेंब्ली ही जे निवडून आयले आमी तेन्ना पयलींच आमी दवर्ली इंटग्रेटेड एज्युकेशन कॉम्प्लेक्साचेर उलयले आनी तुमी तुमच्या आमदाराकूय हें दिलें की तुमी हें करा म्हणून आतां स्पीकर सर म्हाका ही स्कुलां जी मडगांवान आहात आनी तातूंत थोडी कोंकणी आनी मराठी मिडियमांतली स्कुलां आहा ती रिलोकेट जावपाची आहा ताजी एक्झॅक्ट पोझिशन कितें आहा बिकॉज तुमी हें उतर घेतिल्लें कॉम्प्लेक्स म्हणून आनी हो कॉम्प्लेक्स जावप गरजेचो तुका दिसता आसतलें सो ताजें कितें
स्पीकर सर, आम्ही कुजिरा कॉम्प्लेक्स सरकारान केलो आणि पणजेतली सगळी स्कुलां ही कुजिरा स्कुलां हाय सेकंडरी कॉलेज शिफ्ट केली. सेम वे गव्हर्मेंटात 1,00,000 स्क्वेअर मीटर जागा ही मडगावात एक्वायर केल्या आणि मडगावात सिटीत असलेली स्कुलां ही थंयसर शिफ्ट करप आणि थंयसर एक सरकाराच्या वतीन म्हणजे त्या पूर्ण कॉम्प्लेक्सान एक इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून दिवप म्हणजे ग्राउंड आणि बाकीचे सगळे आणि तांच्यांनी स्वताच्यो बिल्डिंगो स्वता बांदप. आमी फाटले हेज्यो 3 फावटी मिटिंगो जाल्या ओके आणि हाजी थोडीशी एनक्रोचमेंट आसली ती काडपाक घेतल्या. स्पीकर सर कितेंय तर मदत जाय थंय कित्याक हांव ते थंयच्या लोकां कडेन उलयल्लो आनी ते करपाक तयार आहा. म्हळ्यार कितें ते आतां 3 वर्सां जालीं आमची आमी अजून तेंच उलयता. एक कॉन्क्रीट स्टेप असो घेवंक ना ताजेर तूं कर, तूं आमकांय कॉन्फिडन्सान घे. स्पीकर सर, आमदाराकूय हांव कॉन्फिडन्सान घेता. 3 महिन्या भितर तांकां प्लॉट अलॉटमेंट जे आहा पळय न्ही म्हणजे जांकां कोणाक दिवपाची तेंची एप्लिकेशन घेता जी प्रॉपर स्कुलान तुज्या मडगांव आनी फातोर्डात दिल्या ताणी पयलीं स्टार्टिंगाक ते पयलीं विचार करचो पडटलो कोणाक दिले नाल्यार ती प्रॉपर कंजेशन जावपी जी स्कुलां आहा पळय मेन मडगांवची स्कुलां भायर काडपा Yes. खातीर करता. तुमी नोटिफाय केल्ली. आतां कितें आहा थंयचे स्थानीक लोकांचो इशू जाल्लो कोपेलाक इतलो जागो सोडूंक जाय ते तांचे बरोबर बसून ते करपाक जाय. 3 वर्सां जालीं वचून जायना. 3 महिन्या भितर सोडयता. Yes, next म्हाका question, आपय Anthony Watts. कित्याक हांवें थंयचे सरपंचाक Anthony Watts. उलयल्लो आपयता. चर्चा खूप झाली. अँथोनी वाज नेक्स्ट क्वेश्चन.